हिरा का सगळा घासून चमकतोय तसं आम्ही स्वतःला घासून चमकवले. त्यामुळे तुमच्या त्या 5 रुपयाच्या लिंबानी आमचं अस्तित्व कधीच नाही संपणार. किती प्रयत्न करा मला त्रास देण्याचा, माझी चेहऱ्यावरची स्माईल आणि माझा रुबाब कधीच हटणार नाही बरं का. आयुष्यात काय शिकायचं असेल तर लुडो गेम कडून शिका. अपेक्षा तर साच्या असते, पण एक पडले तरी चालावंच लागतं. राजकारणी व्हा, राजकारण करा, पण मित्रांनो मैत्रीत कधी राजकारण करू नका. हीच उघड्या डोळ्यांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी होताना पाहिली. राहिलेल्या स्वप्नांना मी स्वतः श्रद्धांजली वाहिली. राखेचं तर जाऊच द्या, पण रांगोळी घालताना मी आपलीच माणसं हसताना पाहिली. गर्व तर या गोष्टीचा आहे की आज जे पण आहे स्वतःच्या जीवावर आहे, कारण ह्याचं त्याचं कुत्र बनून कधी शिपूट नाही आलावलं. ह्या मतलबी दुनियेत एक भाऊ मला असा पण भेटला की जो मला शिव्या देऊ शकतो पण धोका कधीच नाही. त्याचा हात सतत माझ्या खांद्यावर आहे. सुखात जरी नसला तरी दुःखात कायम तो माझ्या सोबत आहे. भाऊ माझा माझ्यासाठी प्रभू श्रीराम आहे. दाखवत जरी नसला तरी मायेचं पाजर आहे. जेव्हा किशात काय नव्हतं ना तेव्हापासून तू माझ्या सोबत आहे. त्यामुळे सगळ्यात आधी तू मग ही बाकीची दुनियादारी आहे. तुझी बराबरी ह्याच्या त्याच्यासोबत करू नको. हा थोडं कामात धंद्यामुळे व्यस्त आहे. चुकून डोक्यात दुसरा कुठला पण विचार आणू नको की मी तुला विसरलोय. अरे तू तर माझा तो यारेस त्याच्यासाठी माझी अख्खी जिंदगी कुर्बानी. काय करावं या हृदयाचं, पण धडकतंय तर माझ्यासाठी, पण धडकतंय मात्र. मी कधीच कुणाला परक समजलं नव्हतं. मी आज पण त्या लोकांसाठी धावून जातो ज्यांनी मला परक केलं होतं. पांडीवर बसलेले तुकड्यासाठी विकलेले वडाला शिकवतात एकोंडीत वाढलेले आम्ही लय मोठे. त्या प्रत्येक डोळ्यात चालायचंय मला ज्यांनी आम्हाला बघून एकेकाळी नजरा फिरवल्या होत्या आईच्या गावात. 100% बर का. चुका माझ्याकडून पण झाल्यात, मी नाही म्हणतच नाही, पण जेवढं प्रेम मी तुझ्यावर करतो ना तेवढं प्रेम मी स्वतःवर पण करत नाही. आमचा स्वभाव असा आहे ना शेठ, जो आमच्या मनात बसतो आम्ही त्याच्यासाठी अर्धरात्री होईना एका फोनवर जात असतो, आणि जो आमच्या मनात न उतरतो त्याला आम्ही आमच्या दारात पण उभं करत नसतो. देव देताना इतकं देतो की कुठं ठेवावं कळत नाही, आणि देव घेताना पण इतकं घेतो की जगावं काय मरावं. मित्रा मला माहितीये जे आपल्या दोघांसोबत राहतात ना तेच आपल्या दोघांचे कान भरतात. म्हणून तू त्यांच्या बोलण्याकडे कधी लक्ष नको देऊ, तरच आपण दोघ जण शेवटपर्यंत सोबत राहू.